नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा, सरकार जे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती कधी करणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जी बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करू। बघा, राज्यातील शेतकरी कर्जमाफी मागणी सातत्याने करत आहेत, पण अर्थसंकल्पात सरकारने त्यासाठी कोणतीही विशेष अशी तरतूद केली नाही। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे। बघा, गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणीमुळे शेती व्यवसाय अधिक जोखमाचा आहे असं ठरत आहे। यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटले असून आता कर्जाचा भार हा वाढत आहे। बघा, महायुती सरकारचे आश्वासन आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षाच नुसता चालू आहे। काय म्हणले, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड थांबवली होती। सहकारी आणि मध्यवर्ती बँकांकडून कर्ज वसुलीची प्रक्रिया ही सुरू असली तरी शेतकरी अजूनही सरकारची घोषणेची वाट बघत आहेत आणि कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत बँकांनी कडक भूमिका घेतल्यामुळे काय झाले, शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकट आणखीन गडद झालेलं आहे। बघा, काय म्हटले, पूर्वीच्या ज्या कर्जमाफी योजना आणि अंमलबजावणीतील त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। बघा, राज्य सरकारने याआधी 2 वेळी कर्जमाफी जाहीर केली होती। 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना लागू करण्यात आली। मात्र आजही हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। 2017च्या कर्जमाफीतील 6,000 कोटी रुपये अजूनही वितरित झालेले नाहीत, तर 2019च्या योजनेअंतर्गत 19,000 शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ हा मिळालेला नाही। बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आता येत आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदानातील 346 कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत आणि यामुळे यावर्षी अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीसाठी भरीव तरतूद होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती। मात्र काय केले, सरकारने त्यावर कोणताही असा ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। बरोबर, त्याचप्रमाणे काय केलंय, शेतकऱ्यांचे वाढते अशा आर्थिक संकट आता वाढत आहे शेतकऱ्यांवर। सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 31,000 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे आणि सरकारने आश्वासन दिले असतानाही कर्जमाफीबाबत कोणताही ठोस भूमिका घेतली जात नाही। परिणामी काय झालंय, शेतकरी संभ्रमात असून त्यांच्या अडचणी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने याच्यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे, कारण शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे काय झाले, आर्थिक जे स्थैर्य मिळाले तरच कृषी क्षेत्राची प्रगती होईल असं शेतकरी मित्र म्हणतोय। त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर तुम्हाला तुमच्या मनातील काही प्रश्न असतील या कर्जमाफी योजनेबाबतचे तर तुम्ही नक्कीच कमेंट करा। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।